तर नमस्कार मित्रांनो, आज आपण कुंडलीतल्या एका अशा भावाविषयी माहिती घेणार आहोत जो भाव तुमच्या बुद्धीला, तुमच्या मतीला, तुमच्या विवेकशीलतेला रिप्रेझेंट करतो. आता हा भाव कोणता आहे हो? तर हा भाव पंचम भाव आहे. या भावाला पूर्वपुण्य भाव सुद्धा म्हटलेला आहे. या भावामध्ये तुमची पास्ट लाईफची कर्मा सुद्धा अटॅचड आहेत. या भावातून तुम्ही तुमची पास्ट लाईफची कर्मा पाहू शकता. बघा, या भावाचा फार इम्पॉर्टंट रोल आपल्या कुंडलीमध्ये आणि आपल्या लाईफमध्ये. का तर चौथं घर मन आहे, पण मनापेक्षाही इम्पॉर्टंट काही गोष्ट असेल तर ती बुद्धीची गोष्ट आहे. बघा, आपण परमेश्वराकडे मागताना काय मागतो की मला बुद्धी दे, मला विवेक दे. जर आपल्याकडे बुद्धी चांगली असेल तर आपल्या हातून चांगलं कर्म घडणार आहे आणि त्या कर्मावर आपली लाईफ डिपेंड असणार आहे. म्हणून याला पास्ट लाईफ कर्माचा भाव सुद्धा म्हटलेला आहे की कष्ट प्रत्येक व्यक्ती करतो, पण त्या कष्टाच्या मेहनतीच्या बळावर त्याला मिळणारं फळ हे त्याच्या पास्ट लाईफवर पण डिपेंड आहे. का तर त्यानं जी कर्म केली आहेत त्या कर्माच्या बदल्यामध्ये त्याला मोठ्या लेवलचं किंवा छोट्या लेवलचं फळ मिळणार. म्हणून पास्ट लाईफ कर्मांचा हा भाव फार इम्पॉर्टंट भाव आहे. हा भाव तुमच्या बुद्धीला ट्रिगर करणारा भाव आहे आणि या भावामध्ये जो प्लॅनेट बसणार आहे तो प्लॅनेट सुद्धा तुमच्या बुद्धीला ट्रिगर करणारा प्लॅनेट असणार आहे. म्हणून या प्लॅनेटला तुमची इष्ट देवता म्हटलेली आहे. या भावातून आपण काय बघणार आहोत? तुमची इष्ट देवता बघणार आहोत. कोणती देवता तुमच्या बुद्धीला ट्रिगर करणार आहे, तुमच्या लाईफला ट्रिगर करणार आहे, हे आपण पंचम भावातून बघणार आहोत. कारण हा भाव नवम भावापासून नववा भाव आहे. नवम भाव धर्माचा आहे, अध्यात्माचा आहे आणि हायर लेवलचं अध्यात्म ह्या पंचम भावामध्ये बसलेला असल्यामुळं आपण या भावातून तुमची इष्टदेवता बघणार आहोत. तर बघा की पंचम भावाला काय म्हटलेलं आहे? आनंद म्हटलेला आहे की ब्लिसफुलनेस. एक फकीर बघितला, संत बघितला तर त्याचा एक आनंद आहे, तो त्याच्या दुनियेमध्ये मग्न आहे. आणि हा आनंद कुठून पाहिला जातो? तर हा आनंद पंचम भावातून पाहिला जातो. म्हणून आपल्या बुद्धीला ट्रिगर करणारा, आनंदाला ट्रिगर करणारा भाव पंचम भाव आहे. बघा, आपण बघायचं आहे की ह्या भावामधील प्लॅनेट काय करणार आहे? आपल्या इच्छापूर्तीला सुद्धा ट्रिगर करणार आहे. कारण हा भाव, पंचम भाव, त्याच्या समोरच्या भावाला सुद्धा ऍक्टिव्हेट करतो. आणि पंचम भावाच्या समोरचा भाव कोणता असेल तर तो 11वा भाव आहे, जो इच्छापूर्तीचा लाभाचा आहे. म्हणून पंचम भावातील प्लॅनेट त्याच्या दृष्टीद्वारे 11व्या भावाला म्हणजे लाभ, इच्छापूर्ती, प्रॉफिटच्या भावाला ट्रिगर करणार आहे. व्हिडिओ लास्ट पर्यंत बघायचा आहे. बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील. तुमच्या इष्ट देवता कोण आहे आणि तुमची इच्छापूर्ती कशा प्रकारे होऊ शकते हे आपल्याला समजणार आहे. तर बघा की पंचम भावामध्ये जो प्लॅनेट बसलेला असणार आहे तो प्लॅनेट कोण आहे? तुमची इष्ट देवता. पंचम भावामध्ये जर चंद्रमा असेल तर त्या चंद्रमाच्या रिलेटेड जी देवता आहे ती देवता कोण आहे? तर ती देवता तुमची इष्ट देवता. बघा, चंद्रमाला काय म्हटलेलं आहे? मनाचा कर्म म्हटलेला आहे. आणि मनाला ट्रिगर करणारा देवता कोण आहे? तर भगवान श्रीकृष्ण. म्हणून पंचम भावातील चंद्रमा भगवान श्रीकृष्णांचं एक डिवाइन नातं तुमच्याशी आहे अशा गोष्टी सांगतो. म्हणजे पास्ट लाईफचा संबंध तुमचा कोणाशी आहे? भगवान श्रीकृष्णांचे. कारण पाचवा भाव पंचम भाव पास्ट लाईफ आहे आणि पास्ट लाईफ मध्ये कोण आलं? चंद्रमा आलं. म्हणजे भगवंताशी तुमचं काय ना काहीतरी कनेक्शन आहे. अशा वेळी तुम्ही श्रीकृष्णांच्या मंत्रांचा जाप करणं किंवा तुम्ही श्रीकृष्णांना शरण जाणं हे काय करणार आहे? तुमच्या ओव्हरऑल लाईफला बूस्ट करणार. कारण तुमची इष्ट देवता कोण आहे? श्रीकृष्ण आहे. त्याच्या पुढे गेलं तर पंचम भावामध्ये जर सूर्य असेल तर सूर्यवंशी कोणाला म्हटलेलं आहे? तर सूर्यवंशी भगवान रामानं म्हटलेलं आहे. पण तुमची इष्ट देवता कोण आहे? तर भगवान राम ही तुमची इष्ट देवता आहे. सूर्य देवता सुद्धा तुमची इष्ट देवता असू शकते. तुम्ही सूर्याचा मंत्र सुद्धा करू शकता. जो मंत्र कुठला आहे? तर सवितुर गायत्री मंत्र. बघा, ह्या देवता तुमच्या इष्ट देवता आहेत. त्याच्या पुढे जर गेलं तर शनी जर पंचम भावामध्ये असेल तर शनीला रूल करणारा जो देवता आहे तर त्याला कुर्म अवतार म्हटलेला आहे. म्हणजे भगवंतांच्या ज्या अवतारामध्ये कुर्म अवतार हा शनीला रिप्रेझेंट करणारा अवतार आहे. तर त्याची तुम्ही पूजा करू शकता ऍज अ इष्ट देवता म्हणून. त्याच्या जर पुढे गेलं पंचम भावामध्ये जर गुरु असेल तर गुरुला रिप्रेझेंट करणारी जी देवता आहे ती म्हणजे आदिशिव. कारण शिवांना काय म्हटलेलं आहे की शिवशंकर हे आदि गुरु आहेत. तर शिवशंकरांची तुम्ही पूजा करू शकता. जर तुम्ही महाराष्ट्रात असाल तर दत्त संप्रदाय जो गुरुला रिप्रेझेंट करतो तर भगवान दत्तात्रयांची तुम्ही पूजा करू शकता. यानं काय होणार आहे? ओव्हरऑल लाईफला तुमच्या बुद्धीला ट्रिगर करणाऱ्या गोष्टी इथं ऍक्टिव्हेट होणार आहेत आणि काय होणार आहे? तुमच्या इच्छापूर्तीमध्ये सुद्धा तुम्हाला मदत होणार आहे. त्याच्या पुढे जर गेलं तर राहू पंचम भावामध्ये असेल तर राहू कुणाला रिप्रेझेंट करतो? तर राहू बघा की जे पॉइझन आहे किंवा जे सर्प आहेत किंवा सरपटणारे प्राणी आहेत ह्या सगळ्या गोष्टी राहूच्या अंडर आहेत. इव्हन जेवढ्या निगेटिव्ह एनर्जीज आहेत, भूत प्रेत पिशाच, तर ह्या गोष्टी कोणाच्या अंडर आहेत? तर ह्या राहूच्या अंडर आहेत. आणि ह्या गोष्टींना घेऊन जाणारी देवता कोण असेल तर ती शंकराचा भैरव अवतार आहे. तर भैरवांची पूजा करणं किंवा भैरवांना इष्ट देवता मानणं
इथं काय होणार आहे, तुमच्या बुद्धीला ट्रिगर करणार आहे आणि ओव्हरऑल लाईफला ट्रिगर करणार आहे. त्यानंतर तुम्ही देवीची सुद्धा साधना करू शकता. राहू कोणाच्या अंडर आहे, तर देवीच्या अंडर आहे. म्हणून तुम्ही देवी दुर्गेची साधना केल्यानं किंवा देवीला शरण गेल्यानं तुम्हाला काय होणार आहे, ओव्हरऑल लाईफमध्ये फायदा होणार आहे. पंचम भाव बुद्धीचा आहे. देवीला साधना केल्यानं, देवीला इष्ट देवता मानण्यानं तुमच्या बुद्धीमध्ये सुद्धा वाढ होणार आहे. त्यानंतर जर बघितलं पंचम भावामध्ये जर शुक्रासारखा देवता असेल तर शुक्राला परशुरामांशी जोडलं गेलेलं आहे. म्हणून भगवंतांच्या अवतारामध्ये तुम्ही परशुरामाची पूजा करू शकता ऍज अ इष्ट देवता म्हणून. त्यानंतर शुक्राला लक्ष्मीसह जोडलं गेलेलं आहे. लक्ष्मीची साधना करू शकता, लक्ष्मीचं पूजन करू शकता इष्ट देवता म्हणून. ह्यानं काय होणार आहे, लाभ इच्छापूर्ती ऍक्टिव्हेट होणार आहे आणि तुमचा पंचम भाव, तुमची बुद्धी सुद्धा ऍक्टिव्हेट होणार आहे. केतू जर बघितलं पंचम भावामध्ये असेल तर केतूला अध्यात्म म्हटलेलं आहे, स्पिरिच्युअलिटी म्हटलेलं आहे. अध्यात्म आणि स्पिरिच्युअलिटी बुद्धीला ट्रिगर करणार आहेच, लाभाला ट्रिगर करणार आहेच. पण केतूची जी देवता आहे, जी गणेश आहे, भगवान गणपती, याची तुम्ही पूजा करू शकता आणि यांचं काय करू शकता, यांना शरण जाऊ शकता. काय होणार आहे की ओव्हरऑल लाईफला बूस्ट मिळणार आहे. केतू असेल तर भगवान गणपती. त्यानंतर पंचम भावामध्ये जर मंगळ असेल, आता मंगळ कोणाला रिप्रेझेंट करतो, मंगळ एनर्जीला रिप्रेझेंट करतो, व्यायामाला रिप्रेझेंट करतो. तर या गोष्टी तुमच्या बुद्धीला ट्रिगर करणार आहेतच. तुम्ही स्पोर्ट्स सेक्टरमध्ये असाल तर स्पोर्ट्स सेक्टर सुद्धा तुमच्या बुद्धीला, इच्छापूर्तीला इथं ट्रिगर करणार आहे. एक मंगळाची प्लेसमेंट पंचम भावामध्ये असेल तर बुद्धी कशानं वाढणार, ग्रास्पिंग पॉवर कशानं वाढणार, तर स्पोर्ट्समध्ये असाल, खेळ कुदीमध्ये असाल तर काय होणार, तुमची ग्रास्पिंग पॉवर वाढणार आहे. मंगळाची देवता भगवान हनुमानांचं तुम्ही त्यांना शरण जाऊ शकता, त्यांचा मंत्र करू शकता. आणि जर भगवान विष्णूंच्या अवतारांपैकी गेलो, दशावतारांपैकी, तर मंगळाला नरसिंहांबरोबर जोडले गेलेला आहे. तर नरसिंहांची तुम्ही पूजा करू शकता, त्यांना इष्ट देवता मानू शकता. तुमच्या लाईफमध्ये आमूलाग्र बदल होणार आहेत. त्यानंतर जर बघितलं पंचम भावामध्ये जर बुध असेल तर बुध कोणाला रिप्रेझेंट करतो, तर बुध भगवान नारायणांना रिप्रेझेंट करतो. स्वयं नारायण बुध आहेत, त्यामुळे त्यांना शरण जाणं आणि त्यांना काय करणं, त्यांचा मंत्र करणं किंवा त्यांना इष्ट देवता म्हणणं काय होणार आहे, आपल्या लाईफमध्ये एक वेगळा बदलाव आणणार आहे. बघा की 1 ते 9 ग्रह आहेत, कोणते ग्रह आपल्या पंचम भावामध्ये बसलेले आहेत ते बघायचं आहे. त्या ग्रहांच्या ज्या देवता आहेत त्यांना आपली इष्ट देवता मानायचं आहे आणि त्यांना शरण जायचं आहे म्हणा किंवा त्यांचं मंत्र करायचं आहे, जेणेकरून काय होणार आहे, आपल्या लाईफमध्ये एक आमूलाग्र बदल येणार आहे. बघा पंचम भावामधील जो ग्रह असेल तो ग्रह 11व्या ग्रहाला दृष्टीद्वारे इम्पॅक्ट करणार आहे किंवा ऍक्टिव्हेट करणार आहे. याच्यामुळं जी देवता पंचम भावामध्ये बसलेली असेल ग्रहांची, ती देवतेचं पूजन करणं तुमच्या इच्छापूर्तीला आणि तुमच्या लाभाला सुद्धा ऍक्टिव्हेट करणार आहे. त्यामुळे याचा फार इम्पॉर्टंट रोल आहे. प्लस जर बघितलं बुद्धीला कसं ट्रिगर करायचं किंवा पंचम भावाला आनंदाला कसं ट्रिगर करायचं हे जर बघायचं असेल तर पंचम भावामध्ये जो ग्रह असेल त्याची लॉर्डशिप बघा. उदाहरण द्यायचं झालं, पंचम भावामध्ये जर चंद्रमा असेल आणि तो अष्टमचा लॉर्ड असेल, अष्टमचा लॉर्ड धनु लग्न कुंडलीमध्ये हा होतो, तर अष्टमचा लॉर्ड पंचम भावामध्ये बसला, याचा अर्थ तुमच्या बुद्धीमध्ये, तुमच्या प्रेमामध्ये काय आली, दरार आली. कारण 5वं घर प्रेम आहे. पण ह्या व्यक्तीची बुद्धी ऑकल्टमध्ये चालणार आहे, गुप्त विद्यांमध्ये चालणार आहे असं आपण म्हणू शकतो. या व्यक्तीच्या बुद्धीवर ऑकल्ट, ऍस्ट्रोलॉजी, गुप्त विद्या किंवा इंजिनिअरिंग ह्या गोष्टींचा कंट्रोल आहे असं आपण म्हणू शकतो. आता बघूया 12 घरांपैकी प्रत्येक घराचा स्वामी पंचम भावामध्ये काय करतो. पहिल्यांदा पहिल्या घरापासून जाऊया. पहिल्या घराचा स्वामी पंचम मध्ये आला, तुमच्या बुद्धीवर स्वतःचा इम्पॅक्ट आहे. तुमच्या बुद्धीला कंट्रोल कोण करत असेल तर तुम्ही करत आहे असं आपण इथं म्हणू शकतो. व्यायाम केल्यानं, सेल्फ डेव्हलपमेंट केल्यानं तुमची बुद्धी ट्रिगर होणार आहे. द्वितीय भावाचा स्वामी पंचम मध्ये आला, ज्यावेळी तुमच्याकडे पैसा असणार आहे त्यावेळी तुमची बुद्धी ट्रिगर होणार आहे. ज्यावेळी तुमच्याकडे तुमचे फॅमिली असणार आहे त्यावेळी तुमची बुद्धी ट्रिगर होणार आहे असं आपण म्हणू शकतो. पैसा हाच तुमचा परमानंद आहे असं आपण इथं म्हणू शकतो. हे तुम्हाला अनुभवायला मिळेल. द्वितीय भावाचा स्वामी इन पंचम. त्यानंतर जर बघितलं तृतीय भावाचा स्वामी पंचम मध्ये असेल तर तुमची जी हॉबी आहे, ही कोणत्या हॉबीज तुम्हाला आवडतात त्या गोष्टी काय करणार आहे, तुमच्या बुद्धीला ट्रिगर करणार आहेत. म्हणून बुद्धीला ट्रिगर करण्यासाठी तुम्हाला तुमची हॉबीला ऍक्टिव्हेट करावं लागेल. तुम्हाला ट्रॅव्हलिंगला ऍक्टिव्हेट करायला लागेल, तुम्हाला सोशल मीडियाला ऍक्टिव्हेट करायला लागेल. कारण 3रं घर सोशल मीडियाचं आहे. सोशल मीडियावर आल्यानं, ट्रॅव्हलिंग मध्ये आल्यानं, घर चेंज केल्यानं तुमच्या बुद्धीमध्ये आमूलाग्र बदल होणार आहे असं आपण म्हणू शकतो. चतुर्थ भावाचा स्वामी पंचम मध्ये आला तर काय होणार आहे, चतुर्थ भाव मनाचा आहे. चतुर्थ भाव तुमच्या घराचा आहे. जसं वातावरण घरामध्ये असणार तसं वातावरण बुद्धीमध्ये असणार. तुमच्या बुद्धीवर तुमच्या घराचा, तुमच्या मातेचा आणि तुमच्या मनाचा इम्पॅक्ट असणार आहे असं आपण इथं म्हणू शकतो. भूमी, भवन, वाहन या गोष्टींमधून तुम्हाला आनंद प्राप्त होणार असं आपण म्हणू शकतो. पंचम भावाचा स्वामी पंचम मध्ये गेला तर हे एक चांगली प्लेसमेंट आहे.
स्वतःच्या घराचा स्वामी स्वतःच्याच घरात बसलाय, बुद्धीसाठी, ग्रास्पिंग पॉवरसाठी एक चांगली कंडिशन आहे. 6व्या घराचा स्वामी, पुढे जाऊया, 6व्या घराचा स्वामी पंचम भावामध्ये बसला. बघा 6वं घर काय, कॉम्पिटिशन आहे, आणि कॉम्पिटिशनचा स्वामी पंचम मध्ये बसला. तुमच्या बुद्धीमध्ये कॉम्पिटिशन आले, तुमच्या बुद्धीमध्ये षडरिपू आले, भांडण तंटे ह्या गोष्टी जर बघितल्या तर त्या सुद्धा बुद्धीमध्ये आल्या. 6व्या घराचा स्वामी पंचम मध्ये असेल आणि अशा व्यक्तीच्या जवळ तुम्ही बसलाय तर तुम्हाला त्याची एनर्जी जाणवणार की ह्या व्यक्तीच्या जवळ बसून काय होणार आहे की भांडण तंट्यांची जी एनर्जी आहे, कॉरलची जी एनर्जी आहे ते आपल्याला फील होत राहणार. म्हणून ह्याची रेमेडी काय, तर 6व्या घराचा स्वामी पंचम भावामध्ये असेल तर कॉम्पिटिशन तुमच्यामध्ये असणारच आहे. पण जर तुम्ही सेवा भाव ठेवला, जर तुम्ही या दुनियेमध्ये आपण आलोय आणि आपल्याला सेवा करायची हा भाव ठेवला तर आपल्या बुद्धीला काय होणार आहे, चालना मिळणार आहे. आपल्या बुद्धी एक विशिष्ट पद्धतीने, एक चांगल्या पद्धतीने ट्रिगर होणार आहे आणि आपल्याला परम आनंद मिळणार आहे. लाभाचं घर सुद्धा ऍक्टिव्हेट होणार आहे. पुढे जाऊया, 7व्या घराचा स्वामी पंचम मध्ये बसला, 6व्याचा स्वामी पंचम मध्ये आहे, तर ह्या ठिकाणी तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करू शकता. इथं आपल्याला फायदा होणार आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये ग्रास्पिंग पॉवर सुद्धा वाढणार आहे. पुढे जाऊया, 7व्याचा स्वामी पंचम मध्ये बसला तर अशा वेळी तुमचा बिझनेस तुमच्या बुद्धीमध्ये बसलेला आहे. ज्यावेळी तुम्ही बिझनेसमध्ये येणार त्यावेळी तुमची बुद्धी ट्रिगर होणार आणि त्यावेळी तुम्हाला लाभ होणार असं आपण म्हणू शकतो. तुमच्या बुद्धीवर तुमच्या पार्टनरचा इम्पॅक्ट आहे असं सुद्धा इथं आपण म्हणू शकतो. तुमच्या बुद्धीवर तुमच्या वाईफचा इम्पॅक्ट आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. वाईफनं ठरवलं तर तुम्हाला आनंद मिळणार आहे आणि वाईफनं ठरवलं तर तुम्हाला दुःख सुद्धा मिळणार आहे असं आपण इथं म्हणू शकतो. वाईफच्या कंट्रोलमध्ये तुमची बुद्धी आहे, तुमचा आनंद आहे. पुढे जाऊया, अष्टमचा लॉर्ड पंचम मध्ये बसला. मी पहिल्यांदाच सांगितले की ज्योतिष किंवा गुप्त विद्यांमध्ये येणं ह्या व्यक्तीला लाभ देणारच आहे, पण बुद्धीला सुद्धा, आनंदाला सुद्धा ऍक्टिव्हेट करणार आहे. जर या गोष्टींमध्ये नसाल तर प्रेमाविषयी पीडा, प्रेमातून पीडा ह्या गोष्टी जाणवायला लागतील. जर यामध्ये नसाल तर संतान भावाविषयी पीडा, कारण संतान भाव पंचम भाव आहे, ह्या गोष्टी जाणवायला लागतील. म्हणून ऑकल्टमध्ये या एक्सलेंट ग्रोथ मिळेल, बुद्धीला चालना मिळेल आणि आनंद फील कराल. त्यानंतर जाऊया, नवम भावाचा स्वामी पंचम मध्ये आला. नवम भावाला काय म्हटलेलं आहे, नवम भावाला गुरुचा भाव म्हटलेला आहे. तुमच्या बुद्धीमध्ये एक गुरु बसलेला आहे. जर नवम भावाचा स्वामी पंचम मध्ये असेल तर तुम्हाला एक गुरु शोधायचा आहे. ज्यावेळी तुम्ही गुरु शोधाल तर तो गुरु तुमच्यामधील गुरुला, तुमच्या बुद्धीमधील गुरुला ऍक्टिव्हेट करणार आहे आणि अशा वेळी तुम्ही परमानंद, लाभ या स्थितीला जाणार आहे. म्हणून नवम भावाचा स्वामी पंचम मध्ये एक चांगली कंडिशन आहे. हायर ज्ञान तुम्ही घेऊ शकता, आध्यात्मिक ज्ञान तुम्ही घेऊ शकता आणि आध्यात्मिक ज्ञान तुमच्या बुद्धीला ट्रिगर करणारा ठरणार आहे. पुढे जाऊया, दशम भावाचा स्वामी पंचम मध्ये आला. दशम भाव पॉलिटिक्सचा आहे. दशम भाव जर बघितलं तर तुमच्या कर्मक्षेत्राचा आहे. अशा वेळी कर्म केल्यानं तुम्हाला बुद्धीची प्राप्ती होणार आहे. जे तुम्ही काम करणार तिथं तुमची बुद्धीची प्राप्ती होणार आहे. कामामध्ये बुद्धीचा यूज होणार आहे आणि कामाद्वारेच लाभ किंवा इच्छापूर्तीचं घर, जे 11वं घर आहे ते ऍक्टिव्हेट होणार आहे असं म्हणू शकतो. पुढे जाऊया, 11व्या भावाचा स्वामी पंचम मध्ये आला. आता या कंडिशनला मी डेंजर कंडिशन मानतो. का तर बाबा 11वं घर जे लाभ किंवा इच्छापूर्तीचं आहे. बघा आपण काय म्हणणार की लाभ इच्छापूर्तीचा स्वामी पंचम भावामध्ये आला म्हणजे काय झालं की तुमच्या बुद्धीनं तुम्ही लाभ किंवा इच्छापूर्तीला ऍक्टिव्हेट करणार आहे. तुमच्या बुद्धीच्या बळावर तुम्हाला लाभ होणार आहे, तुम्हाला इच्छापूर्ती होणार आहे. पण बघा की एखाद्या व्यक्तीची जर भूक संपत नसेल तर काय होणार आहे की त्याला कितीही खायला दिलं तर तिथं अडचणच निर्माण होणार आहे, कारण त्याची भूक न संपणारी असणार आहे. म्हणून 11व्या घराचा स्वामी पंचम मध्ये आला. 11व्या घराला इच्छा म्हटलेला आहे. ह्या व्यक्तीच्या इच्छा पूर्ण होत राहतील. पण हा व्यक्ती एक इच्छा पूर्ण झाली की दुसऱ्या इच्छेच्या मागे, दुसरी झाली तर तिसऱ्या इच्छेच्या मागे, तिसरी झाली तर चौथ्या इच्छेच्या मागे, अशा प्रकारे इच्छांमध्ये अडकलेला राहील. इच्छा पूर्ण तर होत राहतील पण न संपणाऱ्या इच्छा हा याचा प्रॉब्लेम आपण मानू शकतो. म्हणून 11व्या घराचा स्वामी पंचम मध्ये आला तर तुम्हाला तुमच्या इच्छांवर कंट्रोल ठेवायचा आहे. नाहीतर इच्छा पूर्ण होत राहतील पण या इच्छांमधून तुम्ही कधीही बाहेर पडू शकणार नाही. पुढे जाऊया, 12व्या घरात स्वामी पंचम मध्ये आला. 12व्या घराला काय, मोक्षाचं घर म्हटलेलं आहे, अध्यात्माचं घर म्हटलेलं आहे, स्पिरिच्युअलिटीचं घर म्हटलेलं आहे. बघा फॉरेनला जाणं तुमच्या बुद्धीला ट्रिगर करणार आहे, तुम्हाला लाभ देणारं ठरणार आहे. हे आपण एक बेसिक प्रिडिक्शन देऊ शकतो. 12वं घर फॉरेनचं आहे. इन्व्हेस्टमेंटमध्ये जाणं तुमच्या बुद्धीला ट्रिगर करणार आहे, लाभ देणार ठरणार आहे असं आपण म्हणू शकतो. पण एक आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघितलं तर 12व्या घराला काय म्हटलेलं आहे की सोडून देणारं घर, मोक्षाचं घर आहे. ज्यावेळी तुम्ही एखाद्या गोष्टीला सोडून द्याल, लेट गो कराल, त्या गोष्टीविषयी अटॅचमेंट ठेवणार नाही, त्यावेळी तुम्हाला परमानंदाची प्राप्ती होणार आहे. सोडून देणं, दान देणं ह्या गोष्टी तुम्हाला परमानंद देणार आहेत आणि तुम्हाला लाभच देणार. म्हणून 12व्या घराचा स्वामी पंचम मध्ये आला
तर प्रेमामध्ये ब्रेकअप ह्या गोष्टी तुम्हाला जाणवतीलच, पण ओव्हरऑल ज्यावेळी तुम्ही गोष्टी सोडून द्यायला शिकाल त्यावेळी तुमच्या इच्छापूर्ती जागृत होईल, त्यावेळी तुम्हाला लाभच होईल आणि त्यावेळी तुम्हाला एका वेगळ्या विशिष्ट परमानंदाची प्राप्ती होईल असं म्हणू शकतो. हे एक बेस्ट कंडिशन आहे 12व्या घरात पंचम मध्ये. स्टक राहायचं नाही, कोणत्याही गोष्टीवर अटॅचमेंट ठेवायची नाही, गोष्टी सोडून द्या. सोडून देण्याने जो आनंद मिळणार आहे, दान केल्याने जो आनंद मिळणार आहे तो कुठेही मिळणार नाही. तुम्ही जे शिकलाय ते पूर्ण द्या. जेवढं तुमच्यामध्ये आहे त्या गोष्टी देण्याची क्षमता ठेवा. जेवढं देणार तेवढ्या गोष्टी तुमच्याकडे परत येणार. कशासाठी येणार? देण्यासाठी येणार. म्हणून 12व्या घराचा स्वामी पंचम भावामध्ये बुद्धीला देण्यानं काय होणार आहे? ट्रिगर मिळणार आहे. बुद्धी आनंद देण्यानं मिळणार आहे, लक्षात ठेवा. अशा प्रकारे पंचम भावामध्ये 12 घरांच्या स्वामीचा आपण रिझल्ट बघितला. पंचमभावाचा स्वामी 12 घरांमध्ये काय करतो यासाठी सुद्धा तुम्ही या गोष्टींना पाहू शकता की पंचम भावाचा स्वामी 12 घरांमध्ये जिथं जाईल त्या घराविषयी तुमची बुद्धी ऍक्टिव्हेट होणार आहे किंवा त्या घराच्या माध्यमातून तुमची बुद्धी ऍक्टिव्हेट होणार आहे. धन्यवाद.